कबूतर देवाणघेवाणीच्या वादावरून मित्रानंच आपल्या मित्राची धारदार शस्त्रानं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यातल्या साक्री शहरात घडलाय। साक्री शहरातील नुरानी नगरमध्ये राहणाऱ्या शोएब सईद शेख याचा त्याच्याच मित्र असलेल्या नूर पिंजारीनं धारदार शस्त्रानं त्याच्या पाठीवर छातीवर वार करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। कबूतर पाळण्याच्या वादामधून हा खून झाल्याचं समजते। मित्रानंच त्याच्या मित्राची हत्या केलेली आहे। कबूतर पाळण्याच्या वादामधून हा खून झाल्याचं समोर येतंय। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमकं काय घडलेलं आहे? हे जे दोघी मित्र आहेत, जो मयत आणि संशयित आरोपी, हे दोघे मित्र होते। या दोघांना कबूतर पाळण्याचा शौक होता आणि त्यामधूनच यांचा कबूतर देवाणघेवाणीचा विषय सुरू होता आणि त्या दरम्यानच त्यातून वाद झाला आणि त्यात शोएब शेख याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात साक्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल देखील नोंदवण्यात आलेला आहे आणि जो संशयित आहे नूर पिंजारी, त्याच्या आई वडिलांसह अशा तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेमुळे मात्र परिसरामध्ये जो नुरानी नगर परिसर आहे त्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झालेला होता, रोष होता लोकांमध्ये आणि दोषींवरती कारवाई करण्याची मागणी त्यावेळी करण्यात आलेली आहे। पोलीस आता या प्रकरणामध्ये अधिक तपास करीत आहेत। मात्र जे खुनामागचं कारण आहे ते खूपच धक्कादायक आहे। कबूतरच्या देवाणघेवाणीवरनं एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी खून करण्यात आलेला, त्याच्यामुळे त्यात मृत्यू झालेला आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। निश्चितच एका किरकोळ कारणामुळे त्या मित्राला आपला जीव गमवावा लागलेला आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।